बघा, 4 वह्या व 6 पुस्तकं यांची खरेदी किंमत 240 रुपये. तर 3 वह्या व 5 पुस्तकं यांची खरेदी किंमत 190 रुपये. तर 2 वह्या 10 पुस्तकं यांची खरेदी किंमत किती, असा तो प्रश्न. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा भरघोस नित्य सराव करत आहे. किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. गोरगरीब लेकर पर्याप्त वेळेमध्ये लागावीत या काळजीपोटी हे प्रत्येक व्हिडिओतून सांगणं. लेकरांना लक्ष द्या, याच्यामध्ये तुमचं हित आहे म्हणून आवर्जून वारंवार सांगणं. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर लेकरांनो प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये तुमच्या सरावासाठी शेकडो हजारो प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जे प्रश्न नाही सापडत, बिनधास्त विचारा. प्रश्न असा आहे, 4 वह्या 6 पुस्तकं यांची खरेदी 240, 3 वह्या 5 पुस्तकं यांची खरेदी 190. तर प्रश्न विचारला 2 वह्या 10 पुस्तकांची खरेदी काय. प्रश्नामध्ये वह्या आणि पुस्तकं लक्षात घ्या. एका वहीची किंमत उदाहरणार्थ जर आम्ही X समजली आणि एका पुस्तकाची किंमत जर Y समजली, तर पहिली गोष्ट समीकरण तयार करा. 4 वह्याची समीकरण स्वरूप किंमत होईल 4X, 6 पुस्तकांची समीकरण स्वरूप किंमत होते 6Y आणि ही किंमत दर्शवली 240. हे समीकरण 1 म्हणा. पुढे दुसऱ्या राशीमध्ये 3 वह्या म्हणजे 3 वह्यांची समीकरण स्वरूप किंमत 3X, 5 पुस्तकांची समीकरण स्वरूप किंमत 5Y. दुसऱ्या राशीमध्ये 190 रुपये दर्शवले. समीकरण 1 आणि 2 चा विचार करा लेकरांनो. कुठलं तरी एक पद, सहचल पद आम्हाला सारखं करावं लागते. लक्ष द्या. म्हणजे समीकरण 1 ला 3 ने आणि समीकरण 2 ला 4 ने. समीकरण 1 ला 3 ने तर समीकरण 2 ला 4 ने. समीकरण 2 ला 4 ने गुणू. लक्ष द्या. आता समीकरण 1 ला 3 ने गुणायचं म्हणजे 4 3 12X अधिक 6 3 18Y बराबर 3 0 0. लक्ष द्या. 3 0 0 3 चूक 1202. लक्ष द्या. 3 0 0 3 चूक 1202 चाला 1 3 2 6 आणि 7. हे समीकरण तिसरं नवीन आम्हाला सापडताना दिसते. आता लक्ष द्या. आता या समीकरण 2 ला 4 न गुणायचं म्हणजे 4 3 12X अधिक चिन्ह 4 5 20Y आणि 4 0 0 4 9 36 3 4 1 4 आणि 3 7. समीकरण 4 नवीन मात्र लक्षात ठेवा. हे समीकरण आम्हाला प्राप्त होतात. कोणतं सहचल पद सारखं करायचं, हे 12X सारखे झाले का नाही. बरेच लेकर कॉमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारतात, इथं 4 न इथं 3 न का गुणायचं. एक आम्हाला सहचल पद सारखं करून उत्तरापर्यंत भराभर पावलं उचलायची म्हणून. आता काय करायचं, कोणतं समीकरण मोठं आहे लक्ष द्या. हा इथं विचार करा. 760 720 पेक्षा मोठे आणि 20Y सुद्धा 18Y पेक्षा मोठे म्हणून समीकरण 4. पुढची मांडणी लक्षात घ्या. समीकरण 4 वजा समीकरण 3 करायचं. लक्षात घ्या. समीकरण 4 आहे लेकरांनो 12X अधिक 20Y आणि बराबर 760. समीकरण 4. याच्यामधून समीकरण 3 वजा करायचं म्हणजे 12X अधिक 18Y बराबर 720 आहेत. हे 720 समीकरण 3 वजा करायचं. इथं वजा चिन्ह येणार, इथं सुद्धा वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह येणार. एक संख्या अधिक एक संख्या वजा
आणि जेव्हा त्या संख्या सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होतो. वरचे 12x अधिक आहेत, खालचे 12x वजा आहेत. लक्ष द्या. एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा संख्या जर सारख्या तर त्या दोन्ही संख्यांचा लोप होतो. गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. 20y मधून 18y गेले, वजाबाकी 2y, आणि ही वजाबाकी किती सर? तर 40. वायला जर आम्ही एकटं केलं, 40 कडे जाताना 2 भागीला का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडा, भागीला असेल गुणीला मांडा, अधिक असेल वजा मांडा, वजा असेल अधिक मांडा, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडा, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गृहीतक किंवा गुणधर्म म्हणा, हे आम्ही पाठ केले पाहिजेत. हा भाग गेला सर 20 न, म्हणजे वायची किंमत 20 प्राप्त झाली लेकरांनो. वाय म्हणजे काय हो? तर वाय म्हणजे पुस्तकाची किंमत. एका पुस्तकाची किंमत 20 रुपये आहे. आता प्राप्त झालेल्या या वायची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये वायची किंमत, समीकरण 1 मध्ये मिळाल्या वायची किंमत, गोष्टी लक्षात ठेवा. आता समीकरण 1 मध्ये वायची किंमत ठेवायची 4x अधिक 6y, आणि गणित म्हणते 240 बराबर हे समीकरण 1. याच्यामध्ये वायची किंमत ठेवायची 4x असे 6 सोबत y गुणिला वायची किंमत 20 आहे, 240 समोर मांडा. 4x आणि हा गुणाकार लेकरांनो 120, हे 240. आता 4x एकटे करा, 240 कड जाताना 120 वजा स्वरूपात. आता 4x म्हणजे काय? तर ही वजाबाकी अर्थात 120. एक्सला जेव्हा एकटं करू, 120 कड जाताना 4 भागीला, आणि हा भाग गेला 30 न. 30 गुणिला 4 म्हणजे 120. एक्स म्हणजे 30 आलं. याचा अर्थ एका वहीची किंमत 30 रुपये आहे. गोष्टी क्लिअर झाल्या. मग आम्हाला काय विचारलं? काय तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे गोष्ट लक्षात घ्या. पावलं स्वराज्याच्या दिशेनं, गोरगरिबांची लेकरं पर्याप्त वेळेमध्ये लागावी या तळमळीनं वागसर राबतात गेल्या कित्येक वर्षांपासून. म्हणून हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुमचं हित आहे म्हणून लक्ष द्या लेकरांनो. आम्हाला 2 वह्या 10 पुस्तकं. 2 वह्यांची किंमत किती होणार? लक्ष द्या. 2 वह्या आणि 10 पुस्तक. एका वहीची किंमत लेकरांनो किती आहे? 30 आहे. 2 वह्याची किंमत किती? तर हा गुणाकार 60 रुपये. 10 पुस्तकांची किंमत किती सर? एका पुस्तकाची किंमत लेकरांनो 20 रुपये आहे. ते तिथं किमती मांडल्या आपण. आणि हा गुणाकार 20 10 200 रुपये. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय ॲक्युरेट? तर 260 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. याचा अर्थ 2 वह्या 10 पुस्तकांची किंमत किती सर? 260 रुपये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे वाटल्यास ठळक मांडू का? तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर काय? 260 आणि रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. ओके. टेबल, खुर्ची, वह्या, पुस्तकं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.